आणि आता एक महत्त्वाची बातमी, भाजपकडून मिशन 2029 ची तयारी सुरू झालेली आहे। महाराष्ट्र भाजपनं महत्त्वाची बैठक बोलावली आहे। नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची ही पहिली बैठक होणार आहे। रवींद्र चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली उद्या या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे। प्रदेश मुख्यालयात सकाळी 8:30 वाजता या बैठकीचं आयोजन केलं गेलंय। प्रत्येक सदस्यावर ठराविक विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली जाईल। प्रत्येक पदाधिकाऱ्यावर संघटनात्मक जबाबदारी असणार आहे। या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, भाजपकडून मिशन 2029 ची तयारी सुरू झालेली आहे। महाराष्ट्र भाजपनं महत्त्वाची बैठक बोलावली आहे, काय आधीची अपडेट आहे? प्राची 2029 विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपकडनं तयारी सुरू करण्यात आली आहे। या अनुषंगाने उद्या महाराष्ट्र भाजपच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची पहिली बैठक रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। भाजपच्या प्रदेश मुख्यालयात सकाळी 8:30 वाजता पार पडणाऱ्या या बैठकीमध्ये मुख्यत्वे जे 44 पदाधिकारी निवडण्यात आले त्यांच्यावरती काही ठराविक विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देणार आहे। त्यासोबतच कार्यकारिणीतल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला संघटनात्मक जबाबदारी देत राज्याचा आणि संबंधित विधानसभा क्षेत्रांचा दौरा करण्याच्या देखील सूचना दिल्या जाणार आहेत। यासह पक्षाच्या पदाधिकारी निवडूनंतर पक्षात एकंदर कामकाज आणि भविष्यातील 3 वर्षांच्या कामकाजाची एकंदर रूपरेषा ही आखली जाणार आहे। त्यामुळे उद्या होणारी बैठक सर्वार्थानं महत्त्वाची ठरते। त्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये 29च्या निवडणुकीच्या संदर्भात आणि संपूर्ण कमळ अर्थात बळावर भाजपची सत्ता या अनुषंगाने प्रयत्न केले जात आहेत, त्या दृष्टीने काय सूचना दिल्या जात आहेत पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, पुण्यातून जोडले गेलेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे। अजित पवार यांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि आज DJCA कडून